नमस्कार मित्रांनो. गेल्या वर्षी पाकिस्तानने केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. ते अजूनही संपलेलं नाही आहे, पण ही कारवाई अनेक भारतीयांच्या आजही स्मरणात आहे. अर्थात त्याची कारणं वेगवेगळी आहेत, परंतु या ऑपरेशन सिंदूरचं सगळ्यात मोठं शल्य कुठलं असेल तर भारत सत्याच्या बाजूने असून, न्यायाच्या बाजूने असून, दहशतवादाच्या विरोधात असून अमेरिकेसारख्या देशाने, मुख्यतः अमेरिकेने या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या प्रकारे पाकिस्तानची तळी उचलली, आपणच युद्ध थांबवलं हा दावा केला आणि त्यानंतरही एका प्रकारे अडगळीत गेलेल्या पाकिस्तानला, निर्बंध लादलेल्या पाकिस्तानला ज्या प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांनी जवळ केलं, त्याचं शल्य अजूनही बऱ्याच भारतीयांच्या मनात आहे. आणि आज या घटनेची आठवण व्हायचं कारण म्हणजे जी गोष्ट पाकिस्तानच्या बाबतीत झाली तीच गोष्ट पाकिस्तानचे अब्बा असलेल्या तुर्कीच्या बाबतीत होताना दिसत आहे. नुकतंच तुर्कीची राजधानी अंकारा येथे नेटो समिट पार पडलं आणि केवळ डोनाल्ड ट्रम्प या समिटला उपस्थित राहिले नाहीत, तर त्यांनी तिथून तुर्कीसाठी जी काही खिरापत वाटली त्याच्यामुळे एकीकडे इस्रायल अस्वस्थ आहे, दुसरीकडे युरोपीय देश अस्वस्थ आहेत आणि भारतालाही या घटनेतनं अस्वस्थ होण्याचं कारण आहे. कारण पाकिस्तानला अद्ययावत शस्त्रास्त्रांचा पुरवठा तुर्कीकडनं होत आहे आणि आखातामध्ये सौदी अरेबिया, पाकिस्तान, तुर्की, कतार, इजिप्त एक अभद्र युती पुढे उभी राहत आहे. काही जणांना वाटते ही काही फार काळ टिकणार नाही, ही सगळी महाविकास आघाडीसारखी आहे. मोदींना हरवायला जशी इंडिया आघाडी, कधी महागठबंधन, कधी महाविकास आघाडी, हे सगळं उभं राहतं आणि ते कोसळतं, स्वतःच्याच भाराने कोसळतं. तशी ही आघाडी स्वतःच्याच भाराने कोसळेल. परंतु जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत भारताला सतर्क राहणं आवश्यक आहे. तुर्की हा तसं बघायला गेलं तर युरोपमध्ये आहेही नाहीही. आहेही कारण त्याचा एक हात युरोपमध्ये, बाकीचं सगळं शरीर आशियामध्ये आहे, पण केवळ हा हात इस्तंबूल आणि त्याच्या पुढचा भाग युरोपमध्ये असल्यामुळे, कॉकेशियस पर्वताच्या पलीकडच्या भागात असल्यामुळे तुर्की स्वतःला युरोपीय देश असल्यासारखा समजतो. त्याला अनेकदा तशी वागणूक दिली जाते. 1922 नंतर तुर्कीचे हुकुमशहा म्हणता येईल कमाल मुस्तफा किंवा अटाटुर्क यांनी तुर्कीमधनं इस्लाम मूलतत्वात हद्दपार केला, लिपी बदलली, महिलांना सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास मनाई केली, बऱ्याच सुधारणा केल्या आणि त्याच्यामुळे तुर्की स्वतःला एक युरोपीय देशांच्या पंक्तीत बसून जेवायला लागला. पण युरोपीय देशांच्या पंक्तीत बसून जेवत असला आणि एकेकाळी तुर्कीच्या ऑटोमन साम्राज्याने अर्धा युरोप पदाक्रांत केला असला तरी देखील तुर्कीला युरोपीय देशात स्थान मिळत नाही, कारण त्याचा धर्म इस्लाम आहे. बहुतांशी लोक, 90% जास्त लोक मुस्लिम आहेत. आणि दुसरी गोष्ट, शेवटी कितीही झालं तरी उपरा तो उपराच असतो. आणि त्यानंतर तुर्कीचे अध्यक्ष, पूर्वीचे पंतप्रधान रजब तय्यप एर्दोगान यांनी दिशा बदलली, धोरण बदललं. पण या सगळ्यामध्ये तुर्कीची वाटचाल एक लोकशाही, बऱ्यापैकी लोकशाही ते हुकुमशाहीकडे सुरू झाली आणि त्याच्यासाठी तुर्कीवर वेगवेगळे निर्बंध लादले गेले. त्यानंतर तुर्कीने असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ठीक आहे, तुम्ही आम्हाला किंमत देत नसाल, आम्ही पण तुमच्यासोबतच राहू, अशातला काही भाग नाही. आणि म्हणून तुर्कीने जो नेटोचा सदस्य देश आहे त्यांनी रशियाकडनं S-400 क्षेपणास्त्र प्रणाली मिळवली आणि रशियाशी व्यवहार केल्याबद्दल तुर्कीवर नेटोचे तसेच खास करून युरोपीय महासंघाचे अनेक निर्बंध पडले. म्हणजे लोकशाहीचा गळा घोटल्याबद्दल निर्बंध, रशियाशी व्यवहार केल्याबद्दल निर्बंध आणि एकूणच सगळ्या या वादामध्ये तुर्कीची भूमिका पुन्हा एकदा आपल्याला
खलिफा व्हायचा आहे, इस्लामिक जगाचा म्होरक्या व्हायचा, अशा प्रकारे त्याची वाटचाल सुरू झाली. कालांतराने तुर्कीचे पण सगळे आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोचला. एकेकाळी सगळ्यात सशक्त असणारा लिरा, म्हणजे मी पहिल्यांदा तुर्किश एअरवेजच्या विमानाने प्रवास केला होता आणि तेव्हा इस्तंबूल एअरपोर्टवर एक लिरा म्हणजे भारताचे 35 रुपये वगैरे असा दर होता. आणि त्यामुळे एअरपोर्टवर काही घ्यायला पण आपण लगेच रुपयामध्ये तुलना करत असल्यामुळे काही घ्यायलाही भीती वाटत होती. तो लिरा 3 रुपये 4 रुपये म्हणजे 35वरनं 3-4पर्यंत इतका खाली कोसळला. आणि अशा परिस्थितीत तुर्कीला वर काढण्याचं काम कोणी केलं असेल तर ते डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी केलेलं आहे. त्यांनी वक्तव्य केलं की मी तर खरं नेटोच्या समिटला जाणारच नव्हतो, कारण हे युरोपीय देश असून अडचण नसून खोळंब आहेत, नेटोसाठी त्यांचा काही उपयोग नाही. मला जेव्हा इराणविरुद्ध युद्ध लढायचं होतं तेव्हा यांच्यापैकी कोणी मदतीला आलं नाही आणि त्यामुळे खरं मला जायचीच इच्छा नव्हती. परंतु मी माझ्या मित्रासाठी, म्हणजे कोण मित्र तर रजब तय्यप एर्दोगान, केवळ त्याच्यासाठी मी तुर्कीला जातो आहे. ट्रम्प यांना एर्दोगान यांच्याबद्दल विशेष आकर्षण आहे, जसं आपल्याकडे आमिर खानलाही आहे तसं त्यांनाही आकर्षण आहे. कारण त्यांना सगळे कायम हुकुमशाही प्रवृत्तीचे, एक हाती सत्ता असलेले, एक हाती सत्ता म्हणजे एक हाती सत्ता ज्यांची इच्छा नाही आहे, ज्यांच्याकडे आहे, असे सगळे आवडतात. आणि त्यामुळे एर्दोगान यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानप्रमाणेच पावाला मस्का लावायला तुर्कीला काही अडचण नाही आहे. ट्रम्प यांचा फायदा करून द्यायला तुर्कीची काही अडचण नाही. तिसरी गोष्ट, नेटोमध्ये एकमेव देश आहे की ज्याचं मोठं सैन्य आहे आणि जे लढू शकतं तो तुर्की आहे. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत तुर्की प्रगत आहे. आणि रशिया युक्रेन युद्धामध्ये तुर्की मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला विजनवासातून बाहेर काढलं. आणि नुसतं ते नेटो परिषदेलाच गेलं नाही, एर्दोगानचं कौतुकच केलं नाही, तर एवढ्यावर न थांबता तुर्कीवर अमेरिकेची सर्वोत्तम समजली जाणारी F-35 विमानं मिळवण्यासाठी असलेले निर्बंध आहेत, ते निर्बंध आपण उठवणार असल्याची त्यांनी घोषणा केली. ही घोषणा जशी युरोपीय देशांसाठी काळजीत टाकणारी आहे, तशीच ती इस्रायलसाठी काळजीत टाकणारी आहे. कारण उघड तुर्कीचे नेते एर्दोगान आणि इतरही त्यांचे मंत्री इस्रायलचा नामोनिशाणा ठेवणार नाही अशी भाषा करतायत. एक जणांनी मला तर जेरुसलेमचा गव्हर्नर व्हायचं आहे अशी भाषा केली होती. काही जणांनी त्यांच्या इस्रायलसारखा देश जगात असताच कामा नये, म्हणजे सगळ्या जगाला त्रास आहे अशा प्रकारची भाषा केली होती. आणि या सगळ्या भागामध्ये आत्तापर्यंत अमेरिकेचं जे सर्वोत्तम लष्करी तंत्रज्ञान आहे ते फक्त इस्रायलकडे, F-35 फक्त इस्रायलकडे आहेत, बाकी UAEकडे नाही आहेत, सौदीकडे नाही आहेत, इतर कोणत्याही देशाकडे नाही आहेत. आणि आता तुम्ही इस्रायलच्या विरोधात असलेल्या तुर्कीला सर्वोत्तम तंत्रज्ञान देणार, हे इस्रायलला पचनी पडण्यासारखं नाही आहे. भारतासाठी ही काळजीत टाकणारी गोष्ट आहे. कारण आपण बघितलं असेल अझरबैजान आर्मेनिया युद्धामध्ये तुर्कीचे ड्रोन्स त्यांनी खूप मोठा विध्वंस केला होता. आता आर्मेनियाला भारत मदत करते आहे, अझरबैजानला तुर्की मदत करते आहे. पाकिस्तान आणि भारत या युद्धातही पाकिस्तानला तुर्कीने मोठ्या प्रमाणावर ड्रोनची मदत केली होती. अर्थात भारताच्या कोणत्याही लष्करी तळाला आघात करण्यात किंवा पेनिट्रेट करण्यात त्यांना यश आलं नव्हतं, पण तरी देखील ही मदत केली होती, ही महत्त्वाची. आणि त्यामुळे तुर्कीला जेव्हा अमेरिका सर्वोत्तम तंत्रज्ञान देत असतं तेव्हा त्याचा फायदा तिथल्या उद्योगाला होऊन, त्याच्यातनं काही चोरून, त्याच्यातनं काही तंत्रज्ञान स्वतःचं विकसित करून पुन्हा ते पाकिस्तानला देण्याची भीती आहे. त्यामुळे भारतासाठी ही काळजीत टाकणारी गोष्ट आहे. पण ट्रम्प नेमकं असं का करत आहेत? म्हणजे या व्हिडिओचं शीर्षक ठेवलं तरुण तुर्क म्हातारे अर्क. आता म्हातारे कोण आहेत तर ट्रम्प म्हातारे आहेत आणि अर्क आहेत, त्याच्यात काही मी सांगायची गरज नाही आहे. सगळ्या जगाला या अर्काचा डोस गेले 2 वर्ष मिळत आहे. पण या सगळ्यात मला असं वाटतं की अमेरिका एक जगात नवीन गट निर्माण करून त्या गटामध्ये एक संघर्ष पेटता राहील अशी व्यवस्था करून, त्याच्यातही खास करून जे उपद्रव मूल्य असलेले देश आहेत त्यांना सशक्त करून, मग दुसऱ्या बाजूने जाऊन आम्ही तुमच्या मदतीला आहोत, आम्हीच तुमची मदत करणार आहोत, अशा प्रकारचा आणण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे असं मला वाटतं आहे. त्याचा परिणाम असा झालेला आहे की एकीकडे जी भारताची अवस्था झाली, म्हणजे भारत असेल, UAE असेल, इस्रायल असेल, बहरीन असेल, तशीच अवस्था युरोपीय देशांकडे, म्हणजे त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी की तुम्ही
संरक्षणावरचा खर्च वाढवा, तुम्ही युक्रेनला अधिक मदत करा, तुम्ही अमेरिकेची शस्त्रास्त्र अधिक खरेदी करा, नाहीतर आम्ही तुमच्या शत्रूला, तुमच्या विरोधकाला मदत करतो. हे जे धोरण आहे हे समजायला, सामान्य माणसाला समजायला अवघड असलं तरी राजकीय विश्लेषकांना ते बरोबर कळतं, कारण असंच तर राजकारण चालतं. मुद्दा असा आहे की याच्यातनं पुढे आपण कशा प्रकारे मार्ग काढणार आहोत. तुर्कीचं उपद्रव मूल्य वाढलं तर त्याच्यामुळे पाकिस्तानचंही वाढणार आहे आणि या सगळ्याला भारताला निस्तरावं लागणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.